कॉमेडी विषय तर्री मारून. मराठी विनोदांच्या या भागात मी नम्रता संभेराव तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चिमटे काढून विनोद करणे हा मराठी विनोदातला एक प्रभावी प्रकार आणि मराठी विनोदाला हा प्रभावी प्रकार बहाल केला आपले नावाजलेले साहित्यकार प्रल्हाद केशव अत्रे म्हणजेच प्र के अत्रे यांनी. आजचा आयुर्वेदिक चिमटा. बाबा रामदेव असं म्हणतात की ओम या शब्दाच्या उच्चाराने मेंदूच्या काही नसा जागृत होतात. पण बाबा बिचारे ब्रह्मचारी हो, त्यांना काय माहिती बायकोच्या नुसत्या ओ म्हणल्याने पुरुषाचा अख्खा मेंदू जागृत होतो. मग मत लांबच राहिलं हो. एका तरुणाने सहजच व्हॉट्सअपवर एक स्टेटस ठेवलं, ती सध्या काय करते. त्याच्यावर त्याला बऱ्याच जणींचे रिप्लाय सुद्धा आले की मी सध्या हे करते, मी सध्या ते करते. त्याच्यानंतर त्याला त्याच्या बायकोचा रिप्लाय आला, मी सध्या तुमचीच वाट बघतेय, घरी या बघा मी तुमचं काय काय करते. नवरा आपल्या बायकोला म्हणतो, काय ग किती काम करशील, किती दमशील, आपण एक काम करू, आपण मस्तपैकी एखादी कामवाली ठेवू हा. त्याच्यावर बायको म्हणते, अजिबात नाही. नवरा म्हणतो, का ग काय झालं. त्याच्यावर बायको म्हणते, आठवत नाहीये का, मी सुद्धा कधी काळी तुमच्याकडे कामवालीच होते. एकदा लिमयेंची बायको लिमयेंना म्हणाली, ऐका ना माझ्यासाठी ताजमहल बनवा ना. त्याच्यावर लिमये तिला म्हणाले, साखर किती चमचे टाकू. एकदा ना मी डॉक्टरांकडे गेले होते माझे डोळे चेक करायला. तर डोळे चेक करताना मला डॉक्टर म्हणाले, अहो बाई जसं नवऱ्याकडे बघता तसं बघा, नाही तर बुबळं मोठं करायचे ड्रॉप टाकावे लागतील. टेलिफोन वायरने बांधलेला होता तेव्हा माणूस मोकळा होता, आता मोबाईल मोकळा आहे पण माणूस त्याला बांधलेला आहे हो. तो तिला लाडाने म्हणाला, आय विल डाय फॉर यू. त्यावरती चढ्या आवाजात त्याला म्हणाली, आज नको, आज मला खूप काम आहेत, डाय अनदर डे. मग काय त्या बिचाऱ्याने नाराजीने गोदरेज हिरडाय परत ड्रॉवर मध्ये ठेवून दिला बिचारा. एकदा नवरा आणि बायकोचं जोरदार भांडण झालं. तेव्हा नवरा संतापाने म्हणाला, मी नवरा या पदाचा राजीनामा देणार आहे. त्यावर बायको त्याला म्हणाली, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदावरच राहा. त्याच्यावर तो अजून चिडला आणि म्हणाला, ए तुझ्यासारख्या बऱ्याच मिळतील ग. त्यावर ती हसत हसत म्हणाली, अजूनही माझ्यासारखीच हवी आहे का. भारत हा असा एकमेव देश आहे जिथे स्त्रिया फेअर अँड लवलीने, लहान मुलं बोर्नव्हिटाने आणि पुरुष रजनीगंधाने यशस्वी होतात. बाकी डिग्री वगैरे ना सगळा भ्रम आहे हो. खरंच एका पुणेरी बायकोने आपल्या नवऱ्याला दिलेली धमकी, मस्तानीच्या नादाला लागाल ना तर आयुष्याची काशी करून टाकीन. एकदा एक जावई आपल्या बायकोची तिच्या वडिलांकडे तक्रार करत होता. वडील बिचारे खूप इमोशनल झाले. त्यांनी जावयाच्या खांद्यावर हात ठेवला आणि जावयाला म्हणाले, कसं आहे ना बाळा, तुला जे फळ खूप कडू लागतंय ना त्याचं अख्खं झाडच आहे रे माझ्याकडे. काय आता पदरी पडलंय तर पवित्र मानून घ्या. माझा एक मित्र आहे, तो इतके दर्द भरे स्टेटस टाकतो की कधी कधी मी पण त्याच्या गर्लफ्रेंडला मिस करते. खतरनाक प्रपोज. मुलगा एका मुलीला म्हणाला, आय लव्ह यू. जर एका बापाची असशील तर मला हो म्हणशील. पोरीने लगेच मिठी मारली ना राव. काय गंडवतात ना हल्लीची पोरं. ऐका, प्रेमात आत्महत्या करू नका. जर समजा एखादी मुलगी नाही म्हणाली तर एखादा टॉवर बघा, त्या टॉवरवर चढा आणि मग विचार करा, ल्याका गाव लय मोठे, बघू की दुसरी चालतंय की. मग कसला विचार करताय, उतरा खाली लागा का आम्हाला. एकदा बायकोने आपल्या नवऱ्याला विचारलं, काय हो तुम्हाला माझं सुंदर दिसणं आवडतं की माझी हुशारी आवडते. त्यावर नवऱ्याने खूप विचार केला आणि तो म्हणाला, तू जे हसले विनोद करतेस ना ते मला जास्त आवडतं. बायकोने काहीही विचार न करता नवऱ्याला असला रेमटवलाय ना. कधी कधी वाटतं ना, हे नाव, पैसा, प्रसिद्धी हे सगळं सोडून ना संन्यास घ्यावा. पण मग कधी कधी वाटतं हे सगळं मिळू तर दे.
काल ना एक अर्थपूर्ण वाक्य वाचनात आलं. तुमचा मेंदू अव्याहतपणे रोज 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस कार्यरत असतो. तुम्ही जन्मल्यापासून ते थेट प्रेमात पडेपर्यंत. आजही घुंगरांचा आवाज आला ना की पावलं आपोआप तिकडे वळतात. एक मिनिट, उन्हाळ्यात उसाच्या ताज्या रसाला तोड नाही असं म्हणायचं होतं मला. एकदा एक माणूस रसाच्या गुऱ्हाळ्यात गेला आणि दादाकडे, दादा मला एक फुल ग्लास रस द्या, खूप मोठी लढाई होणार आहे असं म्हणाला. एक ग्लास पिऊन झाल्यावर त्याने पुन्हा उसाच्या रसाची मागणी केली आणि पुन्हा तो तेच म्हणाला की आणखी एक ग्लास रस द्या, अहो खूप मोठी लढाई होणार आहे. असं 5-6 वेळा तो म्हणाला, 5-6 वेळा तो उसाचा रस प्यायला आणि 5-6 वेळा तेच म्हणत होता की लढाई होणार आहे, लढाई होणार आहे. शेवटी त्या रसवाल्याने न राहून विचारलं, काय हो भाऊ, तुम्ही मगापासून म्हणताय लढाई होणार आहे, लढाई होणार आहे, पण कधी होणार आहे हो लढाई? तेव्हा तो रस पिणारा माणूस म्हणाला, जेव्हा तू उसाच्या रसाचे पैसे मागणार ना तेव्हा. एका ऑफिसमध्ये जोशी साहेब नावाचे एक कडक ऑफिसर होते. त्यांच्या स्टाफने उशीर केलेला त्यांना अजिबात चालायचं नाही आणि समजा चुकून उशीर झालाच तर उशीर का झाला याचं कारण मस्टरवर लिहायचं असा त्यांचा नियम होता. ऑफिसमध्ये आल्यानंतर साहेबांचं मस्टर बघून डोकं सटकलं. साहेबांनी तब्बल 10 जणांना केबिनमध्ये बोलावून घेतलं. सगळे केबिनमध्ये लाईनीत मान खाली घालून उभे होते. साहेबांच्या डोळ्यातनं अंगार निघत होता आणि धग एसी सुद्धा जाणवत होती. तितक्यात पिऊन मिठाईचा बॉक्स घेऊन केबिनमध्ये आला. साहेब उठले. साहेबांनी जळजळीत नजर टाकत प्रत्येकाच्या हातावर एक एक मिठाई दिली आणि म्हणाले, खा. कोणाला काहीच कळलं नाही. सगळ्यांनी मिठाई खाल्ली आणि जोशी साहेब म्हणाले की मला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपल्या ऑफिस मधल्या 10 जणांच्या बायका प्रेग्नंट आहेत आणि त्याहूनही जास्त आनंद होत आहे कारण सगळ्यांची सोनोग्राफी आजच होती. अरे मूर्खांनो, मस्टरवर कारण लिहिताना सेम ॲज अबो असं लिहिता तुम्ही. अरे वरच्याने काय लिहिलंय हे वाचण्याची तरी तसदी घ्या. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट काय माहितीये का, त्या 10 जणांमध्ये 2 बायका होत्या. काय मग मजा येते ना अतरंगी विनोदाच्या या प्रदेशात.